हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त असते आणि या कोथिंबीरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर वडी ही सर्वांचीच आवडती असते आणि कोथिंबीर वडी दरवेळेस आपण थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत आहोत। आज आपण ही कोथिंबीर वडी बनवत असताना ती रोल करून आपण ही कोथिंबीर वडी तयार करत आहोत। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील अगदी चटपटीत आणि झटपट बनवून तयार होणारी खूप सारे टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणाल किंवा टिफिनसाठी अगदी चटपटीत अशी ही कोथिंबीर वडी थोडीशी रोल करून वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मी आदल्या दिवशी धुवून सुकवून ठेवलेली होती। त्यानंतर ती कट देखील आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवलेली आहे, कारण सकाळी मी नाश्त्यासाठी ही कोथिंबीर वडी बनवत आहे। आता ही कोथिंबीर आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, खूप जास्त पालेदार ही भाजी होती, कोथिंबीर होती, त्यामुळे थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे। फक्त पानं त्याची छान अशी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ही अगदी चवीला छान अशी चटपटीत व्हावी त्यासाठी एक वाटण करूया। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, झाकण लावायचं आणि छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। हे पहा, हा जो ठेचा केलेला आहे ना, तो ठेचा किती तिखट करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। त्यानंतर ही कोथिंबीर वडी जर तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत सर्व करत असाल ना, सॉससोबत सर्व करत असाल तर थोडीशी तिखट बनवा, जेणेकरून अगदी चव छान अशी लागते। हे पहा, अगदी छान अशी आपण ही चटणी तयार करून घेतली आहे। चटणीचा वास देखील खूप छान असा येत आहे। त्यानंतर यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। बेसन पीठ जास्तही वापरू नका, साधारणतः लहान साईजची 1 ते 1.5 वाटी होईल एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर ही कोथिंबीर वडी छान अशी अगदी कुरकुरीत व्हावी यासाठी या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि खूप जास्त पांढरे तीळ या ठिकाणी टाकलेले आहे, त्यामुळे ही कोथिंबीर वडी चवीला अगदी छान अशी होते। त्यानंतर मी घरी तयार केलेला हा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे। साधारणतः 1 चमचा गरम मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे। आणि आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर जर तुम्ही लगेचच धुवून ती अर्धा तासासाठी जरी सुकवली ना, तरी ती कोथिंबीर वडीचं जे पीठ आहे, ती कणिक आहे, ती मळत असताना त्या कोथिंबीरला पाणी सुटतं, त्यामुळे वरून सेपरेट असं पाणी टाकण्याची गरज पडते। परंतु ही जी कोथिंबीर आहे ना, ही मी आदल्या दिवशी धुवून सुकवून ठेवलेली होती, त्यामुळे ही कोथिंबीरीचं जे कणिक आहे ती मळत असताना जास्त पाणी सुटणार नाही, थोडंसं पाण्याचा आपल्याला वापर या ठिकाणी करावा लागणार आहे। त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने अगोदर सर्व जिन्नस मी यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेले आहे। या पिठामध्ये सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर आपण कणिक मळण्यासाठी घेणार आहोत। आता या ठिकाणी हिरव्या मिरचीचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे। त्याऐवजी जर तुम्हाला लाल मिरच पावडर वापरायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता। त्यानंतर खूप असं कोरडं असं हे मिश्रण आहे, त्यामुळे अगदी थोड्या पाण्याचा वापर मी करत आहे। एकाच वेळी जास्त पाणी टाकू नका, अगदी थोडं थोडं करून पाण्याचा अंदाज घेत या ठिकाणी पाण्याचा वापर करा। हे पहा, आता या ठिकाणी आपल्याला छान असं पीठ या कोथिंबीरीमध्ये मॅश करत करत हे पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागेल यासाठी। हे पहा, अगदी अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ कोथिंबीरीला व्यवस्थित असं मॅश करून घेत आहे। अगदी मी अर्धा ते 1 कप एवढ्याच पाण्याचा वापर करून छान असे हे कोथिंबीरीचं पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्तही घट्टसर करू नका, हलकंसं मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण या कोथिंबीर वडीसाठीचा जो रोल आहे तो कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला सांगते।
आता या ठिकाणी ही कोथिंबीर वडी कुरकुरीत करण्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही रव्याचा वापर केला तरीही चालेल. त्यानंतर अशा पद्धतीने 2 रोल आपण करून घेणार आहोत. त्यानंतर छिद्र असलेले झाकणीला तेल लावायचं आणि त्यामध्ये हे रोल आपण सेट करण्यासाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर हा कोथिंबीर वडीचा रोल जो आहे तो अगदी छान असा दिसावा यासाठी वरील बाजूने देखील आपण याला पांढरी तीळ लावून घेणार आहोत. पांढऱ्या तिळामुळे कोथिंबीर वडी चवीला अगदी छान अशी लागते. त्याचबरोबर जी चिंचेची चटणी आपण तयार केलेली आहे ना, तिची रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर ग्रीन चटणी आणि लाल चिंचेची चटणी या दोन्हीही चटणीची रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे. ती तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने वरील बाजूने आपण पांढरे तीळ लावून देणार आहोत. या ठिकाणी दोन्हीही रोलला आपल्याला छानसे जेवढे जास्त पांढरे तीळ लावता येईल तेवढे जास्त आपण ते लावून घेणार आहोत. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे रोल शिजवून घ्यायचे आहे ते भांडं आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. दोन्हीही रोलला आपले छान असे पांढरे तीळ या ठिकाणी लावून झालेले आहे. त्यानंतर आपण जी छिद्राची झाकणी घेतली त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे रोल ठेवणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोल तुम्ही किती जाड करायचं किंवा किती बारीक करायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला जर खूप कमी वेळ असेल, सकाळची घाई असेल तर तुम्ही हा रोल करताना अगदी या ठिकाणी मी 2 रोल केले, त्या ठिकाणी तुम्ही 4 रोल देखील बनवू शकता जेणेकरून ते पटकन अशी शिजली जातील. पण तुम्हाला घाई नाही आहे, अगदी निवांत वेळेमध्ये मी हे रोल बनवत आहे. त्यामुळे मी सकाळी 6 वाजताच हे रोल शिजवण्यासाठी ठेवलेले आहे आणि 8 वाजता मला कोथिंबीर वडी सर्व करायची आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास मी निवांत हे रोल शिजवून घेणार आहे. परंतु तुम्हाला अगदी झटपट पटकन ही कोथिंबीर वडी बनवायची असेल तेवढे रोल मोठ्या साईजमध्ये बनवू नका, अगदी लहान लहान साईजमध्ये बनवा जेणेकरून ते पटकन अशी शिजतात. कोथिंबीर वडीचे रोल आपले या ठिकाणी शिजवून तयार झालेले आहे. आता या ठिकाणी हे रोल देखील आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावर नंतरच कट करायचे आहे जेणेकरून त्याचा जास्त भुगा होत नाही यासाठी. ही पहा, परफेक्ट असे रोल आपले अर्धा ते पाऊण तासामध्ये शिजवून तयार झालेले आहे. गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवलेला होता. मंद आचेवर मी हे रोल शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ते कट करणार आहोत. आता या ठिकाणी हे रोल कट करत असताना थंड करण्यासाठी तुम्ही ते 2 ते 3 भागामध्ये डिवाइड करून तसे देखील ठेवू शकता जेणेकरून ते पटकन असे थंड होतील यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे रोल जर खूप छान असे थंड करून घेतल्यानंतर जर तुम्ही ते तळले तर तुम्ही ते शालो फ्राय देखील पटकन करू शकता आणि डीप फ्राय देखील पटकन करू शकता. शालो फ्राय केले तरी त्याचा भुका होत नाही आणि परफेक्ट असे हे आपले कोथिंबीर वडीचे रोल व्यवस्थित असे आपल्याला तळून घेता येतात. हे पहा, अशा पद्धतीने 2 भागामध्ये 3 भागामध्ये तुम्ही कट करून ठेवले तर ते पटकन असे थंड देखील होतात. हे पहा, अशा पद्धतीने रोल छान अशी थंड करून घेतली. त्यानंतर मी कट करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला शालो फ्राय करून दाखवत आहे. तुम्ही जर खूप तेलकट खाणं पसंत करत असाल तरी तुम्ही ते डीप फ्राय करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही डीप फ्राय करा. डीप फ्राय करून पटकन असे हे रोल तळले जातात. शालो फ्राय करताना थोडासा जास्त वेळ लागतो. त्याचबरोबर डीप फ्राय करण्यासाठी असेल किंवा शालो फ्राय करण्यासाठी असेल तुम्हाला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये हे रोल तळायचे आहे. जर तुम्ही रोल तळण्यासाठी तेल व्यवस्थित असं गरम नसेल तर रोल तेलामध्ये सोडल्यानंतर त्याची खूप जास्त भुगा होतो. यासाठी खूप जास्त तेल छान असं कडकडीत गरम करून घ्या. त्यानंतर हे तुम्ही रोल तळून घ्या. कोथिंबीर वडी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.